3:50 मिनिटं झालेली आहेत भारतीय नियमानुसार. आपण पाहू शकाल ही मॅच. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. वेळ असेल आपल्याकडे आता कमी. सशस्त्र धावांचं लक्ष. जाऊया मॅच कडे. मॅचला झाली सुरुवात. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. व्हाईटिश लॉंग ऑनच्या दरम्यान लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पहिलाच बॉल दर्जेदार. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. थोडासा बाउन्स दिला जात आहे. कुठल्या स्पॉट वरती बॉलला थोडीशी उसळी देऊन बीट करण्यात आलं. डॉट बॉल. पवनचा पहिला बॉल चांगला पाहायला भेटतोय. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि पहिला बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला टाकलेला आहे आणि थोडासा कानमंत्र देखील या ठिकाणी दिलेला आहे रोहंताला. सुहास या दोघांमध्ये आता तालमेल जमणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल पवनचा. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिली सफलता. पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल जानकी एंटरप्राइजेस पिंपळकर या टीमला. चौदा 14.14 सरासरी धावफलकावरती असताना इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिली विकेट इथे फेकली गेलेली आहे. 2 बॉल इथे संपन्न झालेले आहेत. अजूनही एकही धावफलकावरती नाहीये. दडपण या ठिकाणी नक्कीच रोहंताच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. पहिला बॉल त्याच्या वतीने डॉट झाला. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज रोहंत बाद. साहिल मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला इथे आपण जर पाहिलं तर साहिल देखील पहिला बॉल डॉट केलाय. धावसंख्या अजूनही 0 आहे. अजूनही एक धावफलकावरती काढली गेली जात नाहीये. एक विकेट मात्र फेकला जात आहे. दडपण वाढलेलं मैदानाच्या आतमध्ये. साहिल जो पूर्णपणे आता या ठिकाणी दडपणाच्या छायेमध्ये आहे. पुढचा बॉल. ओ इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. यष्ट्या वाकवल्या, यष्ट्या झुकवल्या. फलंदाज बाद. दुसरा धक्का. मित्रांनो, जी माणसे पायानं चालतात तो फक्त अंतर कापत असतात आणि जी माणसं आपल्या बुद्धीनं चालत असतात ती माणसं निश्चितपणे ध्येय गाठत असतात. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि या क्रिकेटच्या पटलावरती देखील तुम्हाला तुमच्या ताकदीवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. 2 मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बॅकफूट वरती टीम चाललेली आहे. जानकी एंटरप्राइजेस पिंपळकर ही टीम आपण पाहू शकाल. 66 धावांचं हे भलं मोठं लक्ष आता हे पेलण्याकरिता खूप अडचणीला सामोरे जावं लागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता रोहित आलाय. अजूनही जर आपण इथं विचार केला तर 2 मोठे फटके आले तर अजूनही ही जी इनिंग आहे ती जिवंत होऊ शकेल. परंतु रोहितला तो कारनामा करावा लागेल. पवन वाऱ्यासारख्या वेगानं बेधुंद गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 2 फलंदाजांना त्यांनी डगआउटच्या आसऱ्याला पाठवले. हे टॉपचा बॅटर आपण पाहिलं तर रोहंता आणि त्यानंतर साहिलला त्याने डगआउटच्या आसऱ्याला पाठवलं. इथे मात्र दर्जेदार पटका. तिकडे पकडली झेल. वॉट अ कॅच. दर्जेदार कॅच तिकडे पकडली आणि तिसरा गडी बाद.
ना मित्रांनो, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना, तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतोय. आपण पाहू शकाल काय झेल त्या ठिकाणी पकडली आहे. दर्जेदार कॅच. 3 खेळाडू डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. पूर्णपणे बॅकफूटवरती टीम आपण पाहू शकाल. एकही धावफलकावरती नाहीये. 3 विकेट बाद. आणि आता इथे आपण जर पाहिलं तर आता पवन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आणि तसेच मेडन ओव्हरच्या देखील उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेतील ही मेडन षटक नक्कीच ठरेल. मी तर म्हणेन की आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजाने असा कारनामा या स्पर्धेमध्ये केला नाहीये. आणि विकेट हॅट्रिक इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळून चालणार नाहीये. धावबादची संधी, फलंदाज बाद. सांघिक सफलता इथे प्राप्त केली आहे. संघाची ही विकेट असेल आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. मेडन ओव्हर